हे मीठ एकदा बनवून ठेवले की अगदी तुम्ही कट केलेले फ्रूट्स असतील, सॅलड असेल किंवा कोशिंबीर असेल किंवा मसाला ताक असेल, त्याचबरोबर लिंबू पाणी असेल, अशा वेगवेगळ्या पदार्थावरती तुम्ही ते अगदी चिमूटभर मीठ घातले की त्याची चव ही जबरदस्त लागते। मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी पटकन अगदी 5 मिनिटामध्ये हे हिरवे मीठ आपण बनवलेले आहे। चला तर मग पटकन सुरू करूया। नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या किचनमध्ये उन्हाळ्यासाठी खास आपण हिरवं मीठ बनवणार आहोत। कमी साहित्यात बनवणार आहोत, कमी वेळात बनवणार आहोत आणि चटपटीत असं हे हिरवं मीठ आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत। रेसिपी सोपी आहे, चला तर मग पटकन रेसिपीला सुरू करूया। पण त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग पटकन हे हिरवं मीठ कसं बनवायचं ते बघूया। तर इथे मी पुदिना घेतलेला आहे आणि तो सावलीमध्ये मी वाळवलेला आहे। उन्हामध्ये जर वाळवला तर तो खूप जास्त प्रमाणात काळपट दिसतो आणि सावलीमध्ये वाळवला तर तो तुम्हाला हिरवागार दिसतो। तर तुम्ही ते बघू शकता, याचा अगदी हलका रंग बदललेला आहे आणि हे पूर्णपणे मी सावलीत वाळवलेले आहे। तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर 3 मिनिटं तुम्ही मायक्रोवेव्ह केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा हा पुदिना पूर्णपणे ड्राय होऊन जातो। जर नसेल तर तुम्ही हे सावलीमध्ये 1-2 दिवस वाळवल्यानंतर अगदी व्यवस्थित वाळतो। यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर। तर इथे कोथिंबीर सुद्धा मी सावलीला वाळवून घेतलेली आहे। जितका पुदिना घेतलेला आहे त्याच्या अर्धा आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची आहे। हे मीठ तुम्हाला 5 ते 6 महिने जर टिकवायचे असेल तर यासाठी लागणारा पुदिना, कोथिंबीर पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित वाळवून घ्यायचा आहे। तो कुठेही अगदी ओलसर किंवा पूर्णपणे वाळलेला नसेल तर मीठ लवकर ते खराब होऊ शकतं। तर आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये घालून व्यवस्थित त्याची पावडर करून घेऊया। आणि हा मसाला चटपटीत बनवण्यासाठी, हे हिरवे मीठ चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये आपण काही मसालेसुद्धा ॲड करणार आहोत। तर इथे आपण पुदिना आणि कोथिंबीर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। अगदी पल्स मोडवरती आपण हे फिरवून घेतलेलं आहे। आता हे मीठ चटपटीत होण्यासाठी आपण काही मसाले ॲड करूया। तर यामध्ये 1 चमचा भाजलेलं जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा रेग्युलर मीठ घालायचं आहे, आलं लसणाची मी अर्धा चमचा पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। आलं लसणाची पावडर नसेल तर तुम्ही आलं लसूण थोडंसं सावलीला वाळवून यामध्ये ॲड करू शकता। त्याचबरोबर अगदी हलकं तिखट लागण्यासाठी 1 मिरची यामध्ये आपण तोडून घालणार आहोत। मिरची इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, घालायची नसेल तरीही चालेल, पण घातल्यानंतर एक हलका तिखटपणा या मसाल्याला येतो। तर आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। इथे माझ्याकडे आल्या लसणाची पावडर आहे म्हणून मी ती वापरलेली आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट आलं लसूण या पुदिना आणि कोथिंबीर सोबत वाटून घेऊ शकता। फरक इतकाच आहे की आलं लसूण आपण असंच वापरल्यानंतर त्या मिठाला एक ओलसरपणा येतो, पण हा ओलसरपणा घालवण्यासाठी तुम्हाला हे मीठ वाटून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पातळ लेअर द्यायचा आहे आणि ते उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। शक्य नसेल, तितका वेळ जर नसेल तर तुम्ही 2 मिनिटं मायक्रोवेव्ह सुद्धा करू शकता आणि ते पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर मिक्सरला परत एकदा वाटून त्याची पावडर करून ते तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये, एअरटाईट डब्यामध्ये 6 महिने व्यवस्थित स्टोअर करू शकता। तर या ठिकाणी आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। खूप जास्त फाईन पावडर करायची नाही, अगदी हलकी कोर्स टेक्स्चर मी ठेवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। फक्त 5 मिनिटांमध्ये आपले हे हिरवे मीठ बनवून तयार झालेले आहे। तुम्हाला हे कोर्स टेक्स्चरमध्ये नको असेल तर अगदी बारीक चाळणीने तुम्ही हे चाळून घेऊ शकता। अगदी जवळून तुम्हाला याचं मी टेक्स्चर दाखवते। अगदी बोटावर घेतल्यानंतर हे खूप जास्त जाडसर नाही, पण अगदी हलका कोर्स टेक्स्चर आपण ठेवलेला आहे। आता आपण हे मीठ 6 महिने अगदी व्यवस्थित राहण्यासाठी काचेच्या एअरटाईट भरणीमध्ये भरून घेऊया। तुम्ही इथे मिठाचा टेक्स्चर बघू शकता। तर अशा पद्धतीने हे मीठ तुम्ही एकदा भरून ठेवले की ते व्यवस्थित 6 महिने राहते।
फ्रूट्स असतील, सॅलड असेल, तुम्ही डाएट करत असाल, डाएटसाठी वेगळे काही सॅलड बनवत असाल तर त्यावरती सुद्धा अगदी चिमूटभर हे हिरवे मीठ घातले की त्याची चव आणखीनच वाढते. तर अशा पद्धतीने आपण हे हिरवे मीठ इथे भरणीमध्ये भरून घेतलेले आहे. हे मीठ तुम्ही काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता. प्लास्टिकच्या डब्यामध्ये अजिबात ठेवू नका, कारण थोड्या दिवसानंतर त्याचा एक वेगळा वास यायला सुरुवात होते. आता या मिठापासून आज आपण पहिल्यांदा मसाला ताक बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 ग्लास घट्ट असं ताक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा मी हे हिरवं मीठ घालणार आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. या हिरव्या मिठाचा फ्लेवर खूप खूप छान येतोय. तर अशा पद्धतीने आज मी यापासून मसाला ताक बनवलेला आहे आणि हे चवीला खूप खूप जबरदस्त लागते. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून आल्यानंतर थंड असं लिंबू पाणी पितो किंवा अशा पद्धतीचं थंड ताक पितो. तर यामध्ये चमचाभर हिरवं मीठ घातलं की याची चव खूप छान येते. कमी वेळात कमी साहित्यात आज आपण चटपटीत असं हिरवं मीठ बनवलेलं आहे. तर आजची ही चटपटीत हिरव्या मिठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.